8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघे 2 तास शिल्लक आहेत. काय नेमकी मनामध्ये भावना आहे, काय कल राहील पुण्यामध्ये? नाही, पुण्यामध्ये पुणेकर विजय होतील आणि पुणेकरांचा उमेदवार निवडून येईल आणि पुणे जल्लोष करायला पुन्हा रस्त्यावर दिसेल. आज काय नेमकं पहिल्या फेरीपासून काय चित्र पाहिलं? आता ह्या सगळ्या फेऱ्या प्रत्येक मतदारसंघातल्या 17 पेट्या घेतील आणि मग पहिल्या फेरीपासून शक्यता तो सगळा कल दिसेल की ट्रेंड काय आणि बऱ्यापैकी पुणेकरांचा ट्रेंड असेल त्याच्यामध्ये. तुम्ही काय नेमकं मनामध्ये ठरवलं की साधारणतः किती मताधिक्य जे आहे ते तुम्हाला मिळू शकते? तुमचा वैयक्तिक अंदाज काय? 1-2 राऊंड संपू द्या ना. मी काल बी सांगितलं ना, आज बी सांगतो. 1-2 राऊंड संपले की माझा तुम्हाला सगळा डिटेल मी तुमच्याशी बोलतो. मी 9 वाजता बी तुम्ही माझ्याबरोबर असताना जा. ओके. मात्र तिकडं तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रक भरून गुलाल आणलेत, लाडू सगळे तयार करून ठेवलेत. ते म्हणतात की नाही, कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विजयाचा भगवा गुलाल उधळू. नाही, गुलाल तर सगळेच उधळणार आहेत. भगवा उधळणार आहे आम्ही. भगवा, हिरवा, पिवळा, निळा जो काय तो सप्तरंगी उडू आम्ही, त्याचं काय ना. पण निवडून तर रवी धंगेकर देणार आहे. म्हणजे किती ताकद लावली तरी तुमचं म्हणणं आहे की नाही तुम्हीच निवडून येऊ? हा, 100% पुणेकरांचा उमेदवार जिंकणार आहे. मला ते विजय करते. आज परत चर्चा आहे, एक्झिट पोलनुसार दाखवलेलं होतं की मोदी सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल. तुम्हाला वाटतं तसंच काय? नाही, काल राहुल गांधी म्हणल्याप्रमाणे जो आता पोल आला आहे तो मोदी पोल आलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाचा पोल तुम्हाला आज कळेल. म्हणजे विजयाचा गुलाल रवी धंगेकरच उधळतील यात कुठलीही शंका नाही. सगळे गुलाल उधळताना धंगेकरचे दिसतील आणि धंगेकर निवडून येतील, कारण धंगेकर पुणेकरांचे उमेदवार आहेत. काय मनामध्ये आता काय धाकधूक आहे? 2 तास शिल्लक? अजिबात नाही धाकधूक. निवडून येणार आहे आम्ही. धाकधूक बिकधूक काय नाही. आता लवकर उठलेलं आहे, देवदर्शन घेणार आहे आणि कल आता पहिला राऊंड येईल ना 8-8:30 वाजे कळलं, लक्षात येईल. म्हणजे मनामध्ये कोणतीही शंका नाही, पुणेकरांवर विश्वास आहे? अजिबात नाही, कारण मी 3 महिने जे प्रचार आणि फेरी बोलत होतो लोकांशी, त्या लोकांचा कल कळत होता की ह्या वेळेला बदल पाहिजे. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही तर येत्या काही मिनिटांमध्ये देशाचा पहिला कल जो आहे तो हाती येणार आहे. महत्त्वाचं